रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीनं रोटरी व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड वितरण कार्यक्रम रोटरी समाजसेवा केंद्राच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी डॉक्टर सुनील कुमार लवटे, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांची प्रमुख उपस्थिती होती। सुरुवातीला इव्हेंट चेअरमन आणि क्लब डायरेक्टर कम्युनिटी सर्व्हिस प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीनं वर्षभर राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली। या पुरस्कारासाठी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे आणि स्वतःच्या उंचीसह समाजाचं हित जोपासणाऱ्यांची निवड केल्याचं सांगितलं। अशा काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सत्कार होतोय याचा मनस्वी आनंद होत असल्याचं डॉक्टर नरके यांनी सांगितलं। रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष संजय भगत यांनी जगभरात पोलिओ निर्मूलन कामांमध्ये रोटरीचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं। विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील वंचित घटक, अंध मुलं, कर्णबधीर, दिव्यांग आदींसाठी कार्यक्रम घेतल्याची माहिती त्यांनी दिली। या माध्यमातून अगदी तळागाळातील गरजूंपर्यंत रोटरीचा हात पोहोचला ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं भगत यांनी सांगितलं। उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी यांनी रोटरीच्या उपक्रमाचं कौतुक केलं। प्रशासन आणि सामाजिक संस्था एकत्र आल्या तर समाजात फार बदल घडू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी कोणत्याही पदाची आणि फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेनं केलेलं काम म्हणजेच समाजसेवा आहे। तुमच्यातील सज्जनता, सेवाभाव कधीच सोडू नका, सचोटीनं वागा, जग तुमची किंमत करेल असं सांगितलं। यावेळी साधना घाटगे, डॉक्टर विजय कारंडे, मालन सोपान, निमन उर्फ नानी, गीता हसूरकर, सागर पोतनीस, वसीम सरकवास, बावडा रेस्क्यू फोर्स, वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन, उमेद फाउंडेशन, ड्रीम टीम फाउंडेशन अशा 6 व्यक्ती आणि 4 संस्थांना मान्यवरांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी उद्योजिका साधना घाटगे, उमेद फाउंडेशनचे प्रकाश गावडे, बावडा रेस्क्यू फोर्सचे मानसिंग जाधव, वृक्षप्रेमी वेलफेअरचे अमोल बुड्डे, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्या गीता हसूरकर यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे पदाधिकारी, सदस्य, रोटेरियन आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।